हे बघा, रात्रीचा कुकर, तो गुळाचा डब्बा, ते दुधाचं पातेलं, ते चहाचं पातेलं, ती किसणी, ती चहा पावडर, ते शेकायला घेतलेली बॅग, ते तो कपडा किचनचा, ते खरकटी भांडी, सगळं सगळं असं पडलेलं आहे. सगळ्या घराची अवस्था बघा. म्हणजे बाईनी आजारी सुद्धा पडू नये. हे काल रात्री आणलेल्या भाजीपाल्याच्या पिशव्या. आता मला कळतंय की आई आजारी असताना सुद्धा रात्री उशिरापर्यंत काम का करायची. आत्ता कळतंय मला. सुरू करूया विष्णू सहस्रनामाने आणि दिवसाची चांगली एक सुरुवात केली. आणि त्यानंतर देवचे बाप्पा घरी आले होते आणि आम्ही हृदयला ज्या काही पॅन्टी आणल्या होत्या त्या आम्हाला चेंज करायच्या होत्या, कारण त्या लहान झाल्या, उन्हाळा चालू होतोय. आज निवडणुकीचा निकाल होता, तर जागी जागी खूप असे मिरवणुकी चालल्या होत्या. त्याच्यामुळे सरळ रस्ता सोडून गल्ली गल्लीमधून घुसावं लागत होतं. आणि काही ठिकाणी खूप स्मशान शांतता होती का, तर तिथले उमेदवार पडले होते. आणि बॅड लक असं की मी ज्याला वोट केलं तो सुद्धा पडला होता. तर तुमचं असं झालं का, तुमच्याकडे कोण आलं, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मला असं वाटलं होतं आजचा दिवस खूप शांत जाईल, पण नाही गेला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता मी हे सगळं आवरून घेते, कारण कितीही दुःखत असलं तरी आपली कामं ही आपल्यालाच करावी लागतात. आणि मला व्हिडिओ आवडत असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज.